तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक खूप इम्पॉर्टंट पार्ट मिस करता इफ यू डोंट मॅरी. करेक्ट. सी, नेचरला ऐका. प्रकृतीने जे आपल्याला बनवलंय ते एका पर्टिक्युलर पद्धतीने बनवलंय. तुम्ही ते ऑब्झर्व कराल तर अ मेल अ फिमेल हॅज देअर ओन ग्रोथ. ते एका पद्धतीने मोठे होतात. सहवास खूप इम्पॉर्टंट आहे, सोसायटी खूप इम्पॉर्टंट आहे, प्रजनन खूप इम्पॉर्टंट आहे. करिअरमुळे खूप मुलं मुली ह्याला डिले करतात. 30, 35, 40 टच करतात तरी लग्न नाही झालेली, मुलं नाही झालेली. तुमची बायोलॉजी एक सर्टन मेथडमध्ये बनलेली आहे. त्याचा तुम्ही रिस्पेक्ट नाही केलं तर बायोलॉजी तुम्हाला रिस्पेक्ट नाही करत. आता बघ ना किती प्रॉब्लेम्स यायला लागले की मुलं होत नाहीये, इश्यूज आहेत, तुम्ही जाऊन ट्रीटमेंट घेताय करताय. मी आजकाल ह्या जनरेशनचं बघते ना, सगळेजण नाही वी जस्ट नीड सम टाइम, 3-1 वर्ष तरी लग्नानंतर आम्ही थांबणार आहोत, मग बाळ, मग हे जे काही आहे ते अजून सेटल नाही आहोत. मला हे टर्म नाही कळत की अजून सेटल नाही आहोत. कसं सेटल होणार? मला आजही वाटतं आम्ही सेटल नाही आहोत. आणि करिअरमुळे तर असं कधी विचारच करू नये. का हे आपण विचार करतो की आपली बायको किंवा आपला नवरा आपल्या करिअरला हेल्प नाही करणार. मला असं वाटतं की आम्हाला एकमेकांच्या करिअरमध्ये एकमेकांची जेवढी हेल्प झाली आहे तेवढी कोणीच केली नाही. आणि करा ना. आणि मी सांगू का, मला नेहमी तेच वाटतं की ते बाळ झाल्यानंतर आहे ना, ते त्याचं नशीब तर घेऊन येतच येतं. तर मग ते बाळ त्याची एक स्पेस बनवतं आणि काही नाही. ते बाळ आलं की सगळ्या गोष्टी आपोआप चेंज होतात आयुष्यात. तुमच्या सासूचा अप्रोच चेंज होतो. तिला काही पडलेली नसते तुमची, तिचं फक्त कॉन्सन्ट्रेशन तुमच्या बाळावर असतं. माझ्या आईला माझी काही पडलेली नसते, तिचं पण कॉन्सन्ट्रेशन फक्त तुमच्या बाळावर असतं. आणि तुम्हाला काही किंमत मिळत नाही अचानकपणे. पण माझं असं म्हणणं की ठीक आहे, आम्हाला देऊ नका किंमत, आमच्या बाळाला द्या. करेक्ट चाललंय सगळं आयुष्यात. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, हे होतं आणि हे आपोआप होत राहतं. फक्त तुम्ही त्याला ते म्हणजे आपण झाडाला एखाद्या पाणी घालतो आणि ते झाड आपोआप वाढतं ना, तसं ह्या रिलेशनशिप्सना आपण थोडं थोडं पाणी देत राहिलं पाहिजे आणि ते इग्नोर करायचं. ते आपलं वाढत राहतं, होत राहतं. तर आणि ते माझा खूप म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे. मला खूप वाईट वाटतं जेव्हा मला येऊन मुली सांगतात ना की स्पेशली आपल्या फील्डमध्ये नाही मूल नको. मला असं वाटतं केवढा मोठा आनंद तुम्ही तुमच्या आयुष्यातनं कसं, आणि हे कसं एक्सप्लेन करायचं की प्रेग्नन्सी ती मज्जा, बाळ डिलिव्हर करणं, त्या बाळाची मज्जा, हे कसं एक्सप्लेन करायचं मला कळत नाही. आणि आय वॉज वन ऑफ इट. म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेला मी अशी होते की बापरे, मी घरातल्यांच्या सगळ्या प्रेशरमुळे झालं आहे मी प्रेग्नंट, पण कसं मी घेणार आहे. मला त्रास झाला करिअर सोडून बाहेर यायचा. आय थँक हिम, कारण ह्याने मला पुस्तकं आणून दिली वाचायला की, आणि मी न्यूजपेपरही आधी वाचत नव्हते आणि मी पुस्तकं वाचायला लागले. आणि इतकं वाचन माझी प्रेग्नन्सी खूप स्मूथ निघाली त्याच्यानंतर. सो आय हॅड टू वर्क टुवर्ड्स इट. आणि तो ना देव तुमच्या आतमध्ये ना काहीतरी एक फिजिकली सेट करतो. बाळ झालं, मला मी डिलिव्हर केलं आणि त्याच्यानंतर माझं आयुष्यच बदललं. म्हणजे माझी लेक माझ्या हातात आली आणि त्याच्यानंतर तिच्याशिवाय आजही मला दुसरं काही नाही आहे. काय फरक आहे हा? म्हणजे प्रेग्नंट राहिले तेव्हा राहिले तर करेक्ट झालं का नाही झालं याच्या विचारापासनं हे बाळ आता ह्याच्या पलीकडे मला दुनिया नाही, हे होतं ना. म्हणजे परमेश्वर काहीतरी घडवत असेल किंवा बायोलॉजिकली तुमच्यामध्ये काहीतरी होत असेल, पण ते होतं. म्हणून मला असं वाटतं की ज्या मुली असं म्हणतात ना, नाही मला असं वाटतं अगं असं नसतं, थांब नंतर होतं, असं मी सगळं सांगायला जाते. माहितीये, मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.